नमस्कार मित्रांनो, मी सचिन गुरव. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपण मालगुंड या गावात आलो आहे आणि आपण आज इथली सगळी मंदिरे घेणार आहोत, दर्शन करणार आहोत म्हणजे त्यांचे. तर हे आहे रामाचे मंदिर, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथे राम लक्ष्मण आणि सीतेचं पण मंदिर आहे. तर आहे ना मित्रांनो, इथे हनुमानाचं मंदिर आहे. तर आहे ना मित्रांनो, इकडं सोमेश्वराचं मंदिर आहे. आणि या तर आहे ना मित्रांनो, आता आपलं सोमेश्वर मंदिराच्या इथून झालं आहे. तर आता आपण चंडिका देवीच्या मंदिरात जाणार आहोत आणि तिकडची आखणी वगैरे सगळी एकदम सुंदर आहे. म्हणजे हे तर आता आपण तिकडे जाऊयात. चला तर तुम्हाला दाखवतो. तर आहे ना मित्रांनो, हे बघा, आता आपण पोचलो इथे आतमध्ये. आणि हे बघा मित्रांनो, हे इकडचं देऊळ. मित्रांनो, आता आपण देवळात आलोय. ये ना. मंदिराचे गुरव, छोटा गुरव, मंदिराचे नाही, गावचे गुरव. मित्रांनो, या इथलं एकदम व्हायरल लोकेशन तुम्हाला इथल्या इंस्टावरच्या रील पण दिसतील, पाहू शकता तुम्ही. हे ना मित्रांनो, आता आपण आलोय. हे बघा, चप्पल काय लावता बाय. आपली पाय
तर आहे ना मित्रांनो, हे इथलं वातावरण. पुढे तिकडे बंधारा पण दिसतोय मला. आहे ना मित्रांनो, आता आपण चाललोय जयविनायकला. तर आहे ना मित्रांनो, आता आपण वरवड्यात आलोय. म्हणजे हा वरवड्याचा पूल आहे. आणि या इकडची खाडी वगैरे, तो समोरचा एकदम दिसतोय तो बीच आहे. एकदम मस्तपैकी वातावरण आहे मित्रांनो. इकडे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा एकदम आळस व्ह्यू आहे इकडे. आणि इकडे जास्त कोण लोक पण नाही, त्याच्यामुळे आपण इकडेच येऊया. मित्रांनो, तुम्ही कोकणात आलात तर इकडे पुंडी बीच आहे. पुंडी बीच, सॉरी, पुंडी बीच. इकडे तुम्ही जाल तिकडे सगळं निसर्गाचं सौंदर्य आहे. मित्रांनो, आता आपण जयविनायकला आलोय. तुम्ही पाहू शकता सगळे बसले, म्हणजे आले तिकडं. त्या दोघी जणी पुढे गेल्यात. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. आणि हे बघा, इथलं एकदम मस्त असं वातावरण आहे, थंडगार. मित्रांनो, हे बघा, इथे किती चांगले मासे आहेत ते, म्हणजे मस्त आहेत एकदम. आणि हे सगळे मासेच बघतायत. तर आहे ना मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊया. ते काय फोटो काढतात ते. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलोय. आणि एक नंबर खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्ही इकडे कधी आलात जयगडला तर नक्कीच भेट द्या या मंदिराला. आता फोटोशूट चालू आहे इकडे. आपलं फिरून वगैरे झालंय सगळं. चालता मारला फोटो. एक ग्रुप फोटो तिकडे बाहेर येतो मित्रांनो, आता आपण जयविनायक मधून निघालोय. आता बघूया आपण पुढच्या ठिकाण कुठलं येतो इथं. आता ठरेल आपलं. असं काही फिक्स नाही कुठे जायचं आणि कुठे नाही. ते ची फोटोग्राफी काही संपत नाही. फोटोग्राफर आणला नाही तुषारनी. रिझल्ट कुठली तरी कंपनी आहे, माहीत नाही कसली आहे. तर आम्ही आता कराटेश्वरला पोचलोय. यायचा प्लॅन नव्हता पण आलो आता आम्ही. पण खूपच सुंदर आहे. हे बघा मित्रांनो, पुढे एकदम मस्त असा समुद्र आहे. आणि आता आम्ही खाली जातोय. हे बघा मंदिर. मित्रांनो, आपण आता सी व्ह्यू बघायला चाललोय. खाली जातोय. हा बघा, एक नंबर व्ह्यू आहे इकडे.
कराटेश्वर मधला आहे, जयगड मध्ये. तर आहे ना मित्रांनो, इथे गोमुख आहे, त्याच्यातून पाणी येते आणि इकडे बघा एकदम सुंदर असा व्ह्यू झाला होता. एक नंबर आहे मित्रांनो. आता आपण इकडून चाललोय आता मालवण बीचवर. आता आपण इथून जाऊसं वाटत नव्हतं, पण आपल्याला वेळेचं भान ठेवायला लागेल, नाही तर घरात आपण रात्री 12 वाजता भेटू. हे बघा काय करतोय. थांब तिकडे वरती कर. मित्रांनो आता आम्ही संगमेश्वर बसस्थानकला आलोय आणि पुढे जाऊन कैलासला आम्ही भेलपुरी वगैरे खाणार आहोत. बघूया आता. ते बघा एकदम मस्त असं झालंय. आता 8:30 वाजलेत. आपल्या इकडे शेवपुरी आले आणि सगळे आता हे बघा हे खात आहे. इकडे वेदांग आहे.